नमस्कार. मी माणिक मुंडे. आज चर्चा छगन भुजबळांची. काल आपण चर्चा केली होती मनोज जरांगे पाटलांची. आज चर्चा छगन भुजबळांची. अर्थात याच्यातही मनोज जरांगे पाटलांचे काही संदर्भ येतील, पण प्रायोरिटीनं फोकस या व्हिडिओमध्ये असेल तो छगन भुजबळ यांच्यावर. भुजबळ आज दौऱ्यासाठी त्यांच्या दौऱ्याचं म्हणजे नुकसानीची पाहणी करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. तो दौरा तुम्ही टीव्हीवर आता पाहत असाल, तुम्हाला तो दिसतही असेल. त्याला मराठा संघटनेतल्या काही कार्यकर्त्यांनी, काही संघटनांनी त्याला विरोध केला आहे. दाखवलं असं जात आहे की सकल मराठा समाजाचा या दौऱ्याला विरोध आहे, पण चित्र मात्र थोडंसं एक्झॅगरेट करून सांगितलं जाते असं दिसतंय. पण या व्हिडिओमध्ये 3 ते 4 मुद्द्यांची मी चर्चा करणार आहे. त्यातला पहिला मुद्दा असेल तो म्हणजे जरांगे पाटलांचे छगन भुजबळ आभार का मानत असतील. एक म्हणजे छगन भुजबळ यांचं जे अडगळीत पडलेलं करिअर आहे ते करिअर, राजकीय करिअर जरांगे पाटलांमुळे पुन्हा एकदा जिवंत झाले का, हा एक मुद्दा असेल. दुसरं, छगन भुजबळांना जी गावबंदी केली जाते आत्ताच्या घडीला ती भुजबळांच्याच पथ्यावर पडते का, हा दुसरा मुद्दा असेल. आणि तिसऱ्या मुद्द्याची चर्चा होईल या व्हिडिओमध्ये, ती ही की छगन भुजबळ राजीनामा देतील का किंवा राजीनामा देण्याचं राजकीय गणित काय आहे. ह्या 3 ते 4 मुद्द्यांची चर्चा या व्हिडिओमध्ये मी प्रायोरिटीने करणार आहे. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचा आणि जो पहिला मुद्दा आहे तो असा आहे की छगन भुजबळ हे जरांगे पाटलांना रोज थँक्यू का म्हणत असतील. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, एक राजकीय नेता म्हणून छगन भुजबळ मनोज जरांगे पाटलांचे हात जोडून आभार मानत असतील, त्यांना थँक्यू म्हणत असतील. त्याचं सिंपल कारण आहे, छगन भुजबळांचं जे सध्याचं राजकीय करिअर होतं, माझ्या दृष्टीनं ते एक अडगळीत पडलेलं करिअर होतं. त्यांच्या राजकीय करिअरचा हा उत्तरार्ध सुरू झालेला होता आणि त्याला फार काही महत्त्व नव्हतं आत्ताच्या घडीला. म्हणजे ते करिअर जिवंत ठेवण्यासाठी, ते पुढं व्यवस्थित वाढवण्यासाठीच भुजबळांनी पवारांची साथ सोडली आणि ते अजित पवारांसोबत गेले. हा एक पार्ट झाला. एवढंच नाही तर आपण भाजपसोबत गेलं पाहिजे, ही भूमिका हिरहिरीनं ज्यांनी मांडली, ऑफ द रेकॉर्डही मांडली आणि उघडपणे मांडली आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्यात ते यशस्वी झाले. त्याच्यामध्ये भुजबळ हे एक नंबरला होते, नंबर 1ला ते नेते म्हणून होते. पण अजित पवारांच्या सोबत गेल्याच्या नंतर सुद्धा भुजबळांना जे काही मंत्रिपद भेटलेलं आहे ते काही फार मोठं मंत्रिपद नाही आहे. इव्हन त्यांना त्याच्याबद्दल विचारले होते की तुम्ही एवढे मोठे नेते आहात पण तुम्हाला मंत्रिपद अगदीच नॉर्मल दिल्याचं दिसतंय, नॉमिनल मंत्रिपद दिल्याचं दिसतंय. काही असो, एक गोष्ट मात्र निश्चित, छगन भुजबळांच्या राजकीय कारकिर्दीचा हा उत्तरार्ध सुरू होता. ती कुठेही ती माझ्या दृष्टीने ते एका अडगळीत पडलेल्या नेत्याचं हे नेतृत्व होतं. पण छगन भुजबळांना मनोज जरांगे पाटलांनी टार्गेट करायला सुरुवात केली आणि भुजबळांनी माझ्या दृष्टीनं जो काही गुगली टाकलेली असेल यांनी मनोज जरांगे पाटलांनी टीका करण्याचा जो प्रयत्न केला, भुजबळांनी ती संधी इतकी व्यवस्थित खेळली आणि त्या संधीचा अक्षरशः भुजबळांनी आता सोनं केलेलं दिसतंय. एवढ्या एका गोष्टीमुळं कुठेही नसलेले भुजबळ, फारसे चर्चेत नसलेले भुजबळ हे आता हेडलाईन्समध्ये नंबर 1ला आहेत. गेल्या महिन्याभरापासून किंवा गेल्या 2 महिन्यापासून तुम्ही पूर्ण हा कालखंड जरी काढून बघितला, मनोज जरांगे पाटलांच्या पहिल्या उपोषणापासून, लाठीचार्जपासून, पहिलं उपोषण, दुसरं उपोषण, त्यांचे मोर्चे, त्यांचा महाराष्ट्राचा पूर्ण दौरा, या सगळ्या पूर्ण दौऱ्यामध्ये एका माणसाची चर्चा कंटिन्युअसली आहे आणि त्या माणसाचं, त्या नेत्याचं नाव आहे छगन भुजबळ. त्याच्यामुळं तुम्ही टी व्ही ओपन केला की त्याच्यामध्ये तुम्हाला छगन भुजबळ दिसल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे मी असं म्हणालो की एका अडगळीत पडलेल्या नेत्याला टी व्हीवर फोरफ्रंटला आणण्याचं काम हे मनोज जरांगे पाटलांनी केलं. एवढंच नाही, दुसरा पार्ट, आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये ओबीसी नेतृत्व तसं ओकल ओबीसी नेतृत्व सध्या दिसत नाही. म्हणजे भाजपनं का पंकजा मुंडेंना पुढे केलं नाही आणि एवढी मोठी संधी स्वतःकडे घेतली नाही याचं मला आश्चर्य वाटतं. पण ओबीसीचं जे नेतृत्व आहे ते ओबीसीचं नेतृत्व गोपीनाथ मुंडे किंवा छगन भुजबळ यांच्याकडेच पाहून सांगितलं जातं की हे ओबीसीचे नेते आहेत. पण ओबीसीचं नेतृत्व गेल्या काही काळामध्ये थोडंसं सायलेंट झालेलं दिसत होतं आणि त्याची अस्वस्थता ओबीसीमध्ये होती. त्या ओबीसीला आवाज देण्याचं काम भुजबळांनी केलं आणि त्या आवाज देण्याच्या कामामुळं भुजबळ हे गावागावात पोहोचले आणि ओबीसींचे ते मसीहा झालेले आहेत. त्याच्यामुळे हे मसीहा होण्याची जी प्रोसेस सुरू झाली, त्या प्रोसेसच्या मुळाशी मनोज जरांगे पाटलांची टीका आहे. त्यांनी जशी टीका करायला सुरुवात केली त्याच्यावर अक्षरशः, माझ्या दृष्टीने त्याच्यावर अक्षरशः तुम्ही आत्ता क्रिकेट पाहताय तर सिक्सरवर सिक्सर लगावण्याचं, छक्क्यावर छक्के मारण्याचं काम भुजबळांनी केलं आणि त्याच्यात ते यशस्वी झालेले आहेत. त्याच्यामुळं राजकारणामध्ये एक गोष्ट लक्षात असू द्या, हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. राजकारणामध्ये मित्र तुम्हाला कामाला येतात, मित्र तुम्हाला मदतही करतात, पण राजकारणामध्ये तुम्हाला जो कोणी मोठा करत असतो तर तो असतो तुम्ही निवडलेला राजकीय शत्रू.
राजकारणामध्ये सगळ्यात मोठं तुम्हाला जो कोणी करत असेल तर तो असतो तुम्ही निवडलेला राजकीय शत्रू. म्हणजे तुम्ही कुणावर टीका करताय, तुम्ही कुणाला टार्गेट करताय, त्याच्यानुसार तुम्ही तिथं पोहोचण्याची शक्यता जास्त असते. तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. विलासराव देशमुखांनी हयात राजकीयदृष्ट्या शरद पवारांना टार्गेट केलेलं होतं आणि त्यांना ते टीका करत होते. काँग्रेसमध्ये असून सुद्धा ज्यावेळेस ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस शरद पवार भले मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, तरी सुद्धा विलासरावांच्या टार्गेटवर कायम शरद पवार असायचे. त्याच्यामुळं एक दिवस शरद पवारांची खुर्ची विलासराव देशमुखांनी घेतली. दुसरं उदाहरण, स्वतःच्या हयातभर पूर्ण हयात राजकीय हयात गोपीनाथ मुंडेंनी शरद पवारांवर टीका करण्यात घालवली. त्यांनी राजकीय शत्रू म्हणून, विलासराव असो की गोपीनाथ मुंडे असो, यांनी राजकीय शत्रू म्हणून शरद पवारांची केलेली निवड ही अतिशय इंटेलिजंट, अतिशय हुशारपणा होता तो. आणि त्या एका शत्रुत्वामुळं, त्या निवडीमुळं हे सगळे नेते हे टॉप लेवल पोहोचलेले होते. आत्ताच्या घडीला सुद्धा माझ्या दृष्टीनं मनोज जरांगे पाटील हा आपला राजकीय शत्रू आहे असं शहाणपण निवडण्याचं काम जे भुजबळांनी केलं त्याला तोड नाही. त्याच्यामुळं हा दुसरा एक पार्ट की तुम्हाला शत्रू मोठा करतो राजकारणामध्ये, आणि भुजबळांचं जे अडगळीत पडलेलं करिअर होतं ते आता पुन्हा एकदा जिवंत झालेलं आहे. दुसरा पार्ट, भुजबळांची जी गावबंदी केली जाते भुजबळांना, ती भुजबळांच्या पथ्यावर पडते का? आणि माझ्या दृष्टीने ह्या प्रश्नाचं उत्तर येस असं आहे, होय असं आहे. कुठलंही गाव घ्या, माझं गाव, कुठलंही गाव घ्या, कुठलंही गाव हे भलेही त्याच्यामध्ये एक समाज बहुल असेल, एखादं गाव मराठा बहुल असेल, पण त्याच गावामध्ये 4 घरं ओबीसींची असतात, 4 घरं दलितांची असतात, मुस्लिमांची असतात, 18 पगड जाती त्या एखाद्या गावामध्ये राहत असतात. जर त्यावेळेस तुम्ही एखाद्या नेत्याला येण्यासाठी गावबंदी करत असाल तर ही बहुलांची दहशत असते. पण ती भली त्याच्याबद्दल कुणी रिॲक्ट होणार नाही, कुणी सांगणार नाही, पण सायलेंटली त्याच गावामधले जे दुसरे घटक असतात त्यांना मात्र त्या दहशत ती नेत्यांपेक्षाही त्याची झळ त्या सोबत राहणाऱ्या घटकांना पोहोचत असते, आणि तो घटक ही गोष्ट विसरत नाही. त्याच्यामुळं भुजबळांना आत्ता जी काही गावबंदी करण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि भुजबळांना हे व्यवस्थित माहीत आहे की आपल्याला हा विरोध होईल आणि ह्या विरोधाला आपण पुरून उरू, त्याच वेळेस त्यांचं नेतृत्व हे पुन्हा एकदा झळवून जाईल. आणि मला खात्री आहे की समजा उद्या विधानसभेच्या, लोकसभेच्या जे काही गणितं येतील त्याच्यामध्ये भुजबळ हा एक मेजर प्लेअर असतील. त्याच्यामुळेच आत्ताची जी गावबंदी आहे, गावबंदी असताना सुद्धा भुजबळ हे जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्कर ठरवून ते गावबंदी झुगारण्याचा ते प्रयत्न करताना दिसत आहेत, आणि राजकीयदृष्ट्या ते करेक्ट आहेत. याच्याबद्दल कुणाला संख्या घेण्याचे काही कारण नाही, त्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळं गावबंदी जी भुजबळांना होते ती त्यांच्या पथ्यावर पडताना दिसते. तिसरा मुद्दा, आणि तोही महत्त्वाचा आहे, बच्चू कडूंनी आधीच सांगितलं की भुजबळांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि कारण की भुजबळांनी एक जी मागणी केलेली आहे की तुम्ही संदीप शिंदे हा जो आयोग आहे, ती जी समिती आहे जे कुणबी नोंदी तपासण्याचं काम करते, एक तर तिला आता गुंडाळा, ती रद्द करा, तिचं काही महत्त्व नाही आहे. आणि जे काही कुणबी प्रमाणपत्र आता वाटली जाते तेही तातडीनं थांबवा आणि ती रद्द करा. भुजबळांची ही मागणी आहे जी ओबीसींचा जी आतली मागणी आहे त्या मागणीला त्यांनी हात घातलेला आहे. त्याच्यावर बच्चू कडूंनी भुजबळांचा राजीनामा मागितला की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि बाहेर पडलं पाहिजे. बच्चू कडूंनी ती मागणी करावी. म्हणजे जो माणूस मंत्रिपद मिळवण्यासाठी म्हणजे काय म्हणतात त्याला घायकुतीला आलेला दिसतो फडणवीसांकडं, बीजेपीकडं, त्यांची अवस्था तुम्ही गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही बघून घ्या की त्यांना किती ते डेस्परेट झालेले आहेत ते मंत्रिपद मिळवण्यासाठी, सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी. तो माणूस भुजबळांना म्हणतो की तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. ठीक आहे, त्याला मला नाही वाटत की त्या मागणीला फार काही वजन आहे. दुसरा मागणी कुणी केली तर ती केली राधाकृष्ण विखे पाटलांनी. तर राधाकृष्ण विखे पाटलांनी ही मागणी करावी. म्हणजे जो माणूस विरोधी पक्षनेता होता, विरोधी पक्षनेता असताना तो लगेच सत्ताधाऱ्यांसोबत गेला आणि तो सत्तेत जाऊन मंत्री झाला. राजकीय अधिष्ठान, राजकीय विचार, म्हणजे राजकीय भूमिका या सगळ्या गोष्टींना तिलांजली देऊन फक्त सत्ता आणि आपले आर्थिक हित संबंध जपणारा ज्या नेत्या आहेत अशा नेत्यानं दुसऱ्या नेत्यांच्या राजीनामा मागणी करावी. थोडंसं लोकांना रुचणार नाही किंवा त्यांना त्याचा काही फरक पडण्याची शक्यता दिसत नाही. त्याच्यामुळंच बरं खुद्द छगन भुजबळ, आता आणखी काल 2 दिवसामध्ये तुम्ही एक बातमी, कालच बहुतेक बातमी होती की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळांना तंबी दिली, आणि ती तंबी याच्यासाठी दिली की तुम्ही जरा ह्या सगळ्या मागण्या करू नये. त्याच्यावर आज छगन भुजबळांची ना, म्हणजे माझ्या दृष्टीने तर ही एक माध्यमात सोडलेली एक पुडी असते ना, तर तशा टाईपचं ते होतं. काही लोक ते काम करत असतात पण त्याला काही आधार नव्हता. आज खुद्द भुजबळांना ज्यावेळेस ते विचारलं की असे तुम्हाला तंबी देण्यात आले, तर त्याच्यावरचा त्यांचा जो पॉईंट आहे ना, त्यांचं जे हसू होतं, त्यांची जी रिॲक्शन्स होती ती बघण्यासारखी होती. म्हणजे ते असं होतं की काय सांगता नाही, म्हणजे किती बालिश पद्धतीने तुम्ही हे करता, असा भुजबळांचा तो होरा होता.
बरं, तुम्हाला तरी असं वाटतं का की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सध्याच्या घडीला भुजबळांसारख्या नेत्याला तंबी देण्याच्या स्थितीत आहे? शक्य आहे. भुजबळांसारख्या नेत्याला कोणी एखादा मुख्यमंत्री उठून आता तंबी देऊन, उलट महाराष्ट्रातलं राजकीय स्थिती सध्याची अशी आहे ना, की एखादा साधा-सुद्धा आमदारही उठेल आणि तो मुख्यमंत्र्याला तंबी देईल किंवा एखाद्या मंत्र्याला तंबी देऊन तो बाहेर पडेल. अशी सध्याची राजकीय स्थिती आहे. त्याच्यामुळं जो माणूस पॉलिटिकली स्ट्रॉंग झालेला आहे त्याला स्वतःच्या मंत्रिमंडळातून बाहेर काढणं तर सोडा, म्हणजे त्यांना अशी जाहीर मागणी करणं की तुम्ही राजीनामा घेणं. मी तुम्हाला सांगतो की भुजबळांचा आत्ताच्या घडीला जर चुकून मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जर राजीनामा घेतला तर ही त्यांची राजकीय आत्महत्या असेल. आणि मला खात्री आहे की ते दोन्ही तेवढे शहाणपण दोन्ही नेत्यांकडे आहे. ते असलं काही करणार नाहीत. ते फार हे फक्त माध्यमांना हेडलाईन्स मॅनेज करण्याचं हे काम आहे की हां भुजबळांना तंबी वगैरे दिली, पण मला त्याच्यात काही तथ्य वाटत नाही. त्याच्यामुळंच भुजबळ राजीनामा देण्याची शक्यता बिलकुल नाही. मग बच्चू कडू का मागणी करतायत, विखे पाटील ते का मागणी करतायत? ते काहीच नाही. त्यांच्या मतदारसंघामध्ये एक जो छोटासा मराठा ग्रुप असेल, मराठा संघटना असतील, त्यांचं त्याच्यात राजकीय इंटरेस्ट आहेत, तर त्यांचा इगो तो शांत करण्यासाठी ह्या सगळ्या मागण्या होत आहेत. पण प्रत्यक्षात ती उतरण्याची शक्यता दूरपर्यंत नाही. हे झाले 2 ते 3 मुद्दे. आणि या सगळ्याच्या ह्याच्याशी मला स्वतःलाच वाटतं की मराठा समाज याच्यापेक्षाही मी असं म्हणेन की मराठा संघटना आणि मराठा संघटनांचे नेते हे भुजबळांचं भलं करताना दिसत आहेत. त्याचं मी पहिल्यांदाही असं म्हणालो की शत्रू तुम्हाला मोठा करत असतो. भुजबळावर टीका न करता त्यांनी फक्त मराठा आरक्षणाचा सामाजिक मुद्दा कायम रेटत राहिले असते तर त्याचीच चर्चा झाली असती. पण भुजबळांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली आणि भुजबळांच्या ट्रॅपमध्ये ह्या मराठा संघटना, मराठा कार्यकर्ते हे त्याच्यात अडकलेल्या आत्ता दिसत आहेत. त्याच्यामुळंच आत्ता जरांगे पाटलांची जी हेडलाईन्स किंवा मराठा आरक्षणाची जी हेडलाईन्स पहिल्यांदा होत होती, ती हेडलाईन्स आत्ता शेवटला म्हणजे 10वी हेडलाईन्स आता तशा स्वरूपाची असते. आता भुजबळांची हेडलाईन ही पहिली होते का, तर त्याची चर्चा जास्त होते. त्याच्यामुळे आत्ता मराठा आरक्षणाचं आता राजकारण सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळंच माझ्या दृष्टीनं जरांगे पाटलांचे आभार मानत असतील भुजबळ रोज उठून. कारण असा प्रयत्न सरकारनं पण करून पाहिलेला होता की मनोज जरांगे पाटलांना त्यांचं आंदोलन, त्या सगळ्या गोष्टी बाजूला करण्याचा, त्या मोडीत काढण्याचा खूप प्रयत्न झाला. तो थांबवण्याचाही प्रयत्न झाला. त्याचाच भाग म्हणून नारायण राणेंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याचाच भाग म्हणून रामदास कदम बोलत राहिले, त्याचाच भाग म्हणून नितेश राणे बोलत राहिले, त्याचाच भाग म्हणून गिरीश महाजन भेटायला गेले. हे सगळे लोक गेले. पण तरीसुद्धा मनोज जरांगे पाटलांचा जो रेटा होता तो मात्र थांबत नव्हता. आत्ताच्या घडीला गेल्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याच्यातला फोर्स मात्र कमी होताना दिसतोय. आणि जे आत्ता मला वाटते जी चर्चा होते, जे समोर येते की आम्ही मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ, तर याचा अर्थ असा आहे की आत्ताचं जे काही दिलेलं आहे किंवा आत्ता जे काही मिळतंय ते जाण्याची शक्यता दाट आहे. त्याच्यामुळं माझा प्रयत्न होता की या व्हिडिओमध्ये छगन भुजबळांनी घेतलेली भूमिका ती कशी त्यांना राजकीय फायद्याची आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हालाही एखादा याच्यातला अँगल कळत असेल, तुम्हाला जर असं वाटलं की हा अँगल कव्हर करणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला एखादी माहिती असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. हा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला तेही तुम्ही सांगत चला. चांगल्या कमेंटचं, चांगल्या माहितीचं कायम स्वागत असेल.